अंधजन विकास मंडळ आणि जलाराम महिला सत्संग लातूर यांच्या संयुक्त विद्यमानं अंधांचे जनक लुईस सिमोन ब्रेल यांच्या जयंतीचे औचित्य साधत जागतिक ब्रेल दिवस साजरा करण्यात आला। लुईस सिमोन ब्रेल यांचा जन्म फ्रान्समध्ये 4 जानेवारी 1809 साली झाला। वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी एका अपघातामध्ये त्याचे डोळे निकामी झाले। पुढे चालून त्यांनी वयाच्या 15व्या वर्षामध्ये सन 1824 साली अंध नागरिकांसाठी ब्रेल लिपीचा शोध लावला। लुईस ब्रेल यांनी ब्रेल लिपीचा शोध लावल्यानं अंध नागरिकांना समाजामध्ये प्रतिष्ठा आणि सन्मानानं जीवन जगता येऊ लागलं। संयुक्त राष्ट्रसंघानं दिनांक 4 जानेवारी 2019 पासून जागतिक ब्रेल दिवस साजरा करण्याचं ठरवलं असल्यानं लातूर शहरातील श्रीकृष्णनगर भागामध्ये अंधजन विकास मंडळ आणि जलाराम महिला सत्संग यांच्या संयुक्त विद्यमानं लुईस सिमोन ब्रेल यांची 216वी जयंतीचं औचित्य साधत जागतिक ब्रेल दिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी अध्यक्ष म्हणून नंदकिशोर अग्रवाल, मुख्य अतिथी म्हणून हरिप्रसाद सोमाणी, विजय राठी, सुधाकर घारापूरकर, अमोल निलंगेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। आज संयुक्त राष्ट्रांनी घोषित केल्याप्रमाणे 4 जानेवारी 2019 पासून 4 जानेवारी हा विश्व ब्रेल दिवस म्हणून घोषित केलेला आहे। त्याचं औचित्य आणि लुई ब्रेल यांची जयंती। लुई ब्रेलांचं स्थान हे अनन्यसाधारण आहे अंध विद्यार्थ्यांच्या व्यक्तींच्या जीवनात। किंबहुना असं म्हणावं लागेल की लुई ब्रेलांनी ब्रेल लिपीचा शोध लावल्यामुळे ज्ञान घेऊ शकलो, शिक्षण मिळालं आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये अंधांना एक माणूस म्हणून जगता येऊ लागलं आणि त्याच्या प्रित्यर्थ एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलो। या ठिकाणी मुख्यतः अंधजन विकास मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अग्रवाल साहेब, NAB लातूरचे अध्यक्ष आदरणीय विजयभाऊ राठीजी, त्यानंतर रोटरीचे PDG आदरणीय हरिप्रसाद सोमानीजी, यांसोबत डॉक्टर माधव गोरे सर आणि अंध क्षेत्रात लातूर शहरातल्या प्रत्येक व्यक्तींना इथं निमंत्रण दिलं होतं आणि या संस्थेचे संस्थापक आदरणीय SS घारापूरकर सरांची एक कन्सेप्ट होती की लातूर मधल्या सर्व अंध व्यक्तींना एकत्र करावं, सर्व संस्थांना एकत्रित करावं आणि ते आपण म्हणतो ना एकीचे बळ मिळते फळ, त्याप्रमाणे अंध क्षेत्रातील सर्व व्यक्तींनी, संस्थांनी एकत्र येऊन या पुढील काळात अंध क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वांगीण कल्याणासाठी काम करावं असा उद्देश ठेवून या ठिकाणी सर्वजण एकत्र आलो होतो। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।